कुर्बानी इस्लाममध्ये एक इम्पॉर्टंट एसेन्स आहे इस्लामचा. भरपूर फॅमिलीज आहे, अर्बन सिटीजचे जे चॅलेंजेस आहे त्याच्यामुळे ते अवॉइड करत आहे. हे इनिशिएटिव्ह कुर्बानी ईज म्हणून 2023 मध्ये स्टार्ट केला. लोकांपुढे एक प्लॅटफॉर्म तयार केला. ऑन युअर बिहाफ आम्ही हे सगळं करून देऊ. प्रॉपरली नीडी जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार. स्पेसिफिक मुस्लिम कम्युनिटीचे व्हॉलेंटियर्स नाही, याच्यामध्ये सर्व धर्माचे लोक इन्व्हॉल्व्ड आहे. नमस्कार, मी मोहम्मद सैफ. इथे आज कुर्बानी ईज म्हणून एक माझा नवीन इनिशिएटिव्ह आहे. कुर्बानी एक इस्लाममध्ये एक इम्पॉर्टंट एसेन्स आहे इस्लामचा. कुर्बानीमध्ये बेसिकली असं असतं की जे मीट आहे ते 3 पोर्शनमध्ये डिवाईड करण्याचं असं ॲडवायजेबल आहे. ते 3 पोर्शनमध्ये एक स्वतःच्या फॅमिलीसाठी असते, एक पोर्शन रिलेटिव्हसाठी आणि तिसरा जे आहे ते नीडी जे आपल्या आसपडोसमध्ये आहे त्यांच्याकडे पोहोचला पाहिजे, असा त्याचा उद्देश आहे. तर ते म्हणजे बाय पॅशन आम्हाला असं वाटत होतं की जेव्हा आम्ही कम्युनिटीसोबत काम करतो तर आपल्या नजरेकडे जे लोक आहेत ज्यांना नीड आहे तर त्यांच्याकडे ते मीट आला पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही मित्रांना, रिलेटिव्हला सांगायचो की बाबा तुमच्याकडे जे मीट असते, जे एक पोर्शन आहे तुमच्या जे लोकांमध्ये, गरिबांमध्ये, नीडी लोकांमध्ये पाठवायचं आहे ते आम्हाला द्या. आम्ही ते त्यांच्या घरी पॅकेट्स वगैरे करून पोहोचवणार. आणि ते 10 वर्षापासून आमची ते सुरू होती प्रोसेस. आणि मध्ये कोविड आला. कोविडच्या वेळी मी गावी गेलो. पुसद, यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये गाव आहे माझा. तर त्या वर्षी मी ईद पुण्यामध्ये नाही केली. परत जेव्हा आलो, बस्तीमध्ये फिरत होतो, तर काही लोकांनी थांबून मला सांगितलं की भैया तुम्ही ये बार तुम यहाँ नहीं थे तो हमारे पास तक गोश्त नहीं आया. आणि त्याच्यानंतर मला असं जरा वाईट वाटलं की अरे हे इतके डिपेंडेंट आहे का लोक की यांना म्हणजे मटन जे आहे ते एक्सपेन्सिव्ह आहे. तर ॲन्युअली ईदच्या वेळीच ते अफोर्ड करतात, रिलेटिव्सकडून येते किंवा माझ्यासारखे जे आहे आमचे व्हॉलेंटियर्स आहे ते आणून देतात. तर रेग्युलर डेजमध्ये मटन इझिली त्यांच्यासाठी अवेलेबल नाही. तर ते मला कल्पना आली आणि त्याच्यानंतर आम्ही जरा ॲग्रेसिव्हली याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो की ओके, आपण जास्त लोकांना रीच करू आणि त्यांचं मीट प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट करू. मीन्स बाहेरचे पण आहे. मीन्स युजली असं होते की बाहेरचे 1-2 लेन्समध्ये मीट येते, आतमध्ये कोणी येऊन देत नव्हता. तर आम्ही एक सिस्टम तयार केलं की ओके, आपण जिथे तिथे हे डिस्ट्रीब्यूट करणार आहे, वी विल मेक शुअर की ते प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे एंडपर्यंत. असं कुठलाही घर तिथे सुटला नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी हे प्रोसेस आम्ही स्टार्ट केली. आणि नंतर असं लक्षात आलं की भरपूर फॅमिलीज आहे जे कुर्बानीला अफोर्ड करतात, कुर्बानी करण्याची इच्छा पण आहे, पण जे अर्बन सिटीजचे जे चॅलेंजेस आहे त्याच्यामुळे ते अवॉइड करत आहे. आणि अवॉइड चॅलेंजेसमध्ये न्यूक्लिअर फॅमिलीज आहे. फॅमिलीमध्ये कधी मेडिकल इमर्जन्सी असतात तर त्यावेळी ते मार्केटला जाऊन बोकूड आणायच्या, घरी ठेवायच्या, त्याला देखभाल करायची, ते होत नव्हता. एक असं चॅलेंज आहे. दुसरं म्हणजे भरपूर सोसायटीजमध्ये अलाउड पण नाही आहे. आणि काही सोसायटीमध्ये जिथे अलाउड आहे तिथे व्यवस्था नाही की बाबा तुम्ही कट कुठे करणार, ठेवणार कुठे, लहान घर आहे, हे सगळे. आणि दुसरं म्हणजे सिनियर सिटीजन्स आहे किंवा वाईफ आणि बाळ पुण्यामध्ये आहे, हजबंड जे आहे ते फॉरेनमध्ये किंवा दुसरे कुठल्या सिटीजमध्ये कामाला आहे. तर त्यांना मॅनेज करायला डिफिकल्ट होत होता. तर हे आम्ही जेव्हा कलेक्ट करत होतो तेव्हा लक्षात आलं की असा एक गॅप आहे. आणि आपण जर हे प्लॅटफॉर्म असा अवेलेबल केला की बाबा ऑन युअर बिहाफ आम्ही हे सगळं करून देऊ आणि तुमचं जे मीट आहे, तुमचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते प्रॉपरली नीडी जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार. तर हे इनिशिएटिव्ह कुर्बानी ईज म्हणून 2023 मध्ये स्टार्ट केला. आणि लोकांपुढे एक प्लॅटफॉर्म तयार केला की बाबा तुम्ही आम्हाला करा. एक नॉमिनल चार्जेस त्याचे आम्ही ठेवलेले आहे. खूप जसं मी सांगितलं की एक सोशल इनिशिएटिव्ह
मधून हे निघालेलं आहे. तर खूप असं काही कमर्शियल्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही. भरपूर वेगवेगळे सेगमेंट्स आहे. बोकड परचेस करण्यापासून त्याला कापून होम डिलिव्हर करण्यापर्यंत ते वेगवेगळे सेगमेंट्स आहे ज्याच्यामध्ये लोक इन्व्हॉल्वड आहे. तर त्या सर्वांना आम्ही एक नॉमिनल त्याच्यामध्ये चार्जेस देऊन हे करत आहे. आणि आउट ऑफ पॅशन आहे. आपण बघितलं असेल की घरी एक कुर्बानी जर करतात तर त्याच्यासाठी खूप कष्ट उठावे लागतात. आणि हे मला असं वाटतं की कुर्बानी इज नॉट इझी. ते तुम्ही कितीही इझी करायला लावा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होईल. कारण त्याचं जे एसेन्स जुळलेलं आहे इस्लामशी, ते स्टोरी जी आहे ते जद्दोजहदची आहे. तर विदाऊट दॅट तुमची कुर्बानी कबूल पण नाही होणार आहे. तर आम्ही फक्त एक प्लॅटफॉर्म हे दिला आहे की बाबा लोक ज्यांना चॅलेंजेस आहे तुम्ही या, आम्ही त्याला थोडा इझी किंवा सोपा करण्याचा प्रयत्न करू. तर स्पेसिफिक मुस्लिम कम्युनिटीचे व्हॉलेंटियर्स नाही, याच्यामध्ये सर्व धर्माचे लोक इन्व्हॉल्वड आहे. वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये वेगवेगळी रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांच्याकडे दिलेली आहे. आणि डिस्ट्रीब्युशन पण जे आहे मीटचा, हे पण फक्त मुस्लिम कम्युनिटीमध्ये करत असं नाही, सगळ्या कम्युनिटीजमध्ये ते आम्ही इक्वली डिस्ट्रीब्यूट करत असतात. यावर्षी 4th इयर आहे आमचा. आणि इथे आम्ही प्री ऑर्डर्स घेतात. एक नॉमिनल अमाऊंट दिलेला आहे, ते पे करून फुल पेमेंट आम्ही घेतात आणि अकॉर्डिंगली त्याच्या अरेंजमेंटसाठी लागतो. कॉन्टॅक्ट करून तुम्ही आम्हाला करू शकतात आणि फोनवर आमचे जे टीम आहे ते तुम्हाला गाईड करणार. नंतर कुर्बानीचे जे अर्कान्स आहे, जे बेसिक इस्लामिक रिच्युअल्समध्ये जे जे इम्पॉर्टंट पॉईंट सांगितलेले आहे ते सगळे आम्ही बघून हे करत आहे. एक मुफ्ती आहे आमच्यासोबत, जे पूर्ण ॲक्टिव्हिटीज जे होतात, कुर्बानी जे होतात त्याला ऑब्झर्व करतात. त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये हे सगळं प्रोसेस होतात. तुम्हाला जर विटनेस करायचं आहे तर तुम्ही ईदच्या दिवशी तिथे आमच्या जे व्हेन्यू कोंढवामध्ये आहे शिवनेरी नगरमध्ये, तिथे येऊन तुम्ही त्याला विटनेस करू शकतात. स्वतः तुमच्या नावावर जे बोकड आम्ही आणलेला आहे त्याला तुम्ही बघू शकता. 2 दिवसाआधी ते कोंढवाच्या आमच्या व्हेन्यूवर येणार आहे आणि आम्ही कोंढवामध्ये करतात. PMC आणि पोलीस, महाराष्ट्र पोलीसचे गाईडलाईन्स आहे आपल्याला कसा करायचा, काय करायचा. जनरली ते माझा असा एक्सपिरियन्स आहे की त्याला फॉलो खूप कमी लोक करतात. त्याच्यामुळे जास्त इश्यूज सोसायटीजमध्ये किंवा सोसायटी ॲज अ लार्जमध्ये होतात. तर ते अवॉइड करण्यात म्हणजे ते फॉलो आम्ही पूर्ण करतात. कवर्ड स्पेसमध्ये आमची कुर्बानी होते. त्याला पडदा वगैरे लावून सगळं करतात. आणि म्हणजे तुम्ही संध्याकाळपर्यंत त्या व्हेन्यूवर येईल तर तुम्हाला कळेल पण नाही की इथे 20, 25, 50 बोकड कापलेले आहे. प्रॉपरली ते सगळं हायजीनचं जे आहे आणि गाईडलाईन्सचं जे आहे ते आम्ही फॉलो करत असतात.